गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आलेला होता आणि महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला होता। केवळ आंदोलन नको तर कबर हटवा, औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचं संरक्षण आहे। औरंगजेब केंद्र सरकारचा कोण लागतो असे अनेक सवाल यावेळेला उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना विचारले। गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता। महाराष्ट्रातली माती तो जिंकू शकला नाही, मातीचा कण जिंकू शकला नाही, पण महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली। अशा औरंगजेबाचं समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही। जर कोणी त्यांचं थडगं उकळण्याची भाषा करत असेल तर नुसती भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार जे आहे ते नुसतं वाफा सोडतंय का? कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवलेली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे। म्हणजे केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर मग केंद्र सरकारला विचारलं पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षाला आम्ही विचारतोय, तो औरंगजेब तुमचा कोण लागतो? औरंगजेब असो, अफजल खान असो, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत। ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचं तर आंदोलन काय करताय? तुम्ही सरकारकडे जा, मोदींकडे जा आणि मोदींना म्हणा की गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब जो महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा आणि तो जेव्हा सोहळा कराल तेव्हा चंद्राबाबू आणि नितीश कुमारला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा। आहे सोपा विषय आहे, त्याच्यात दंगल करायचं कारण काय? गृहमंत्र्यांचं गृहमंत्र्यांचं घर हे नागपूर आहे, RSSचं मुख्य कार्यालय नागपूर आहे। अशा या नागपूरमध्ये हिंदू खतरमे कसा काय? मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं? मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही? आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? या सगळ्या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।